राज्यात आयोजित करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव हे पर्यटकांचं आकर्षण ठरणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या धर्तीवरच हा महोत्सवही एक उत्कृष्ट सोहळा ठरणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी सांगितलं। गोवा वन खात्यातर्फे मोलेत आयोजित चौथ्या पक्षी महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। अरबी समुद्रामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणात दरवर्षी प्रवासी पक्षी येतात। येथील वनसंपदेमुळे या पक्ष्यांना सुरक्षित वाटतं। राज्यात वनौषधी लागवडीस जास्त प्रोत्साहन देणं आवश्यक आहे। दुर्मिळ प्रजाती शोधून त्यांची लागवड करण्यावर भर दिल्यास भविष्यात गोव्याला वेगळी ओळख प्राप्त होईल असं मुख्यमंत्री म्हणाले। पक्षी महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांचं त्यांनी स्वागत केलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकरही उपस्थित होते। Welcome all the guests who had come specially for these festivals to watch the birds for the 4th bird festival. I welcome to one and all. The Goa is always known for the International Film Festival. Now the Goa will also known for the bird festival in future. Goa has always known for this type of biodiversities. Just now we have inaugurated one biodiversity park 1 kilometer ahead from here. I'll request all the guests, those who are present here for the bird watching festivals, they can visit the biodiversity park also. There is a 2 good biodiversity park which are already constructed by our forest department. 2 ते 40 आम्ही हे बर्ड फेस्टिवल आमच्या मोल्या गावात ऑर्गनाइज करता। मोल्या गाव म्हाका दिसता आज गोंयांत न्हय देशांत न्हय तर इंटरनॅशनली जाणा जाल्लो आसा वेगवेगळ्या गजाली खातीर। एक गजाल सिद्ध जाता की आमी बायोडायवर्सिटी पार्क मोल्यान आनी 4थे बर्ड फेस्टिवल अगेन इन मोलेम हे ऑर्गनायज करता आसतना सगळ्यांक सांगपाक सोदता की वी आर मोर कन्सर्न अबाउट द मोलेम। आमकां मोल्याची चड चिंता आसा, आमकां गोंयची चड चिंता आसा आनी मोले सेव करपा खातीर मोल्याकार आनी गोंयकार म्हाका दिसता खूब पुरो आसात। मोर दॅन जवळपास 150 मेडिसिनल प्लांट्स जे आमच्या फॉरेस्टात अवेलेबल आसा, हे स्पीसीस अवेलेबल आसा, बट दयव करून आमी पळयता की ही सगळी आतां पर्यंत फक्त वेस्ट जाताली, आमी केन्नाच काडूंक शकनाशिल्ले। मेडिसिनल प्लांट पॉलिसी डिसायड करून आमच्या कितलेशात जे आमी वैद्य मित्र म्हणून जेंकां रजिस्टर्ड दिल्या तांच्यांनी हे काडपाक सुरवात केला आणि ताज्या मार्फतूच आमकां जेंका जेंका तेजो प्रोफेशनली यूज करपाक शकतले, मेडिसिनली यूज करपाक शकतले, ज्यो गजाली जाय त्यो करपा खातीर निश्चितच आमची पुराय मदत ही फॉरेस्टा कडल्यान आसतली। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। गोव्याच्या शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी संस्था म्हणजे गोवा शालांत व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ। या शालांत मंडळाच्या अध्यक्षपदी भगीरथ शेट्टी यांची निवड करण्यात आली आहे। त्याविषयीचा आदेश सरकारने शुक्रवारी जारी केला। भगीरथ शेट्टी यांनी गोवा विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली। त्यांच्या करिअरची सुरुवात 1990 साली टीचर ग्रेड 1 म्हणून झाली। नंतर 2001 साली त्यांनी हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून जबाबदारी पेलली। पुढे 2007 साली गोवा शालांत मंडळात सहाय्यक संचालक, 2012 साली सचिव, पुढे विभाग अधिकारी, उपसंचालक अशी एक एक पायरी ते चढत गेले। आता त्यांच्यावर गोवा शालांत मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। अध्यक्षपद हे जबाबदारीचं पद आहे। गोवा शालांत मंडळात मला कामाचा अनुभव असल्याने माझ्याकडे ही जबाबदारी देण्यात आली असल्याचं शेट्टी यांनी गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना सांगितलं। ओके ती जबाबदारी ते किती आतापर्यंत एक्झाम असा आणि सगळं फुडले सुद्धा हे जे सिच्युएशन आहा न्ही त्या सिच्युएशनात ते इट इज अ चॅलेंज, इट इज अ चॅलेंज टू मी। ओके ओके अनुभव आसा न्ही म्हाका तितलो, ओके त्या अनुभवान तेच करतले। ओके। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। कॅन्सरवर उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी आणि निदानासाठी डायग्नोस्टिक सेंटर लवकरच उभारणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी सांगितलं। जागतिक कर्करोग दिनानिमित्त गोकर्मा ऑन्कोलॉजी असोसिएशनने कर्करोग जागृती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं।
यावेळी ते बोलत होते. राज्यात आतड्याच्या कर्करोगाचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. कर्करोगाचं निदान लवकर झाल्यास अवयव वाचतील आणि रुग्णांसाठी ती फार दिलासादायक बाब ठरणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी सांगितलं. जागतिक कर्करोग दिनानिमित्त गोकर्म ऑन्कॉलॉजी असोसिएशनने आयोजित केलेल्या कॅन्सर जागृती कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिनेव्हा येथील युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल डिक्रूज, आरोग्यमंत्री विश्वजित राणे तसंच कर्करोगतज्ञ डॉक्टर शेखर साळकर उपस्थित होते. Starting with the tertiary care center and also the diagnostic care center in future, that will for the early diagnosis, early treatment, that will lessen the number of the cancer patients and we can save the life. As Dr. Shekhar Sarkar said, and as the early diagnosis, we can save the organs also. With this, I think you all people will make aware to all the people in the state. That will help for the awareness and for early diagnosis and early treatment for the people of the Goa. That this government is very proactive. The government wants to do something for the people, and the tertiary cancer center, doctor was just inquiring about the tertiary cancer center. This tertiary cancer center will see the light of day at the earliest under our Chief Minister's leadership. We have found some modalities to take it forward. All the states, all of you know, have suffered due to the pandemic. All the states had to see how best we could put our resources to fight COVID-19. As a result, certain things we had to move in a little different way. But I am confident that if it comes up, then people from the state of Goa would not have to go out. And having experts like you on the panel, I am sure we'll be able to come out with the right type of model that we require. And it's very important that people like you with the vast experience that you have, you help us put something in place. It's a request on the occasion of World Cancer Day to you so that we are able to make a change in people's lives. कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणावर मात करायची असेल तर कर्करोग नियंत्रण धोरण असणं गरजेचं आहे. हे धोरण तयार करण्यासाठी गोव्याला माझा पाठिंबा असल्याचं डॉक्टर डिक्रूजनी यावेळी सांगितलं. A lot of patterns of cancer in Goa are lifestyle related. Some of the cancers are similar to cancers in the Western world. It's different from the rest of the country. So we urge people in Goa, I was just talking to your Chief Minister and Health Minister, to put together a good cancer control plan, have a good registry. We need to find out what is causing the cancers in Goa and target that so that our resources can be properly used. Goa is putting up a tertiary cancer facility, a big hospital. I'm part of the panel that will advise the government. We don't want patients to go from Goa to other parts of the country for treatment when Goa has the good infrastructure. So all in all, cancer is a disease that's increasing in numbers. We want people of the state to get world-class facilities at their doorstep at an affordable price. समाज जागृतीमुळे कर्करोगाचे रुग्ण आता उपचारासाठी पुढे येत आहेत. कर्करोगाचं निदान लवकर झाल्यास उपचारासाठी खर्च कमी असतो व अवयवही वाचवण्यात यश येतं. जागृती क्वाईट गुड आसा. यू सी पयलीं हांवें सांगलें 30 years back we were getting 80% in stage 3-4. आयज आमकां 80% comes in stage 1 and 2. Plus governmentaची solid backing आसा because of DDSY scheme. So if you come in stage 1 and 2, for example breast cancer चे operation free आहा, which is will cost otherwise 1 lakh rupees or so आमच्या हातून. And in private sector, I'm not talking about government, private sector on free आसा. Radiotherapy which will cost approximately around 1.5 to 2 lakhs, ती free आता. Chemotherapy, some part of the chemotherapy is free. So to the big chunk of expenses is taken by the government. आणि लोक जर बेगीन आयले जाल्यार दे कॅन यूज दीस आमची DDSY स्कीम फॉर बेटरमेंट. आनी DDSY जायना जाल्यार मेडिक्लेम आसा. सी द ओनली स्टेट वेर सो मच ऑफ मनी इज पुट इवन इन गव्हर्मेंट सेक्टर. फाल्यां कोणाक हर्सेप्टीन जाय विच इज कॉस्टिंग अबाउट क्वायट अ लॉट, एका इंजेक्शनाक 50 दॅट ऑल्सो गव्हर्मेंट गिव्स फ्री. नो गव्हर्मेंट गिव्स यू हर्सेप्टीन अँड ऑल दीस थिंग्स फ्री. नो वेर इट इज गिवन. ओनली गोवा वी आर गिविंग मॅक्झिमम बेनिफीट टू द पेशंट, including private and public participation. गोंयांत सगळ्यांत चड breast is highest in our colon cancer is highest, आंतड्याचो कॅन्सर म्हणटा because of our diet is more of non-vegetarian. Then we have least सगळ्यांत कमी आसा is cervical cancer because good hygiene and good STD program of the government. So all these things are really putting up show, but change जायत आसता. So I want him to
help us south. We are there to help. Goa can be a model state for other states in the country to emulate. ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता लाईव्ह. गोव्यात पहिल्यांदाच महिला क्रिकेटचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, जेणेकरून पुढच्या वर्षी भव्य अशा गोवा आणि महाराष्ट्र महिला क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करता येईल असल्याचं गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकरांनी सांगितलंय. मुर्मुसेतुए येथील रैना मैदानावर आयोजित महिला टेनिस क्रिकेट लीग प्रसंगी ते बोलत होते. मुर्मुसेतुए येथील रैना मैदानावर आयोजित टेनिस क्रिकेट लीगला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. गोव्याच्या विविध तालुक्यातील खेळाडूंनी या क्रिकेट लीगला उपस्थिती लावली. या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून बांदा येथील उभरती खेळाडू उजमा खान उपस्थित होती. तसंच गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर, ध्रुव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष संदीप राणे, WTCL अध्यक्ष सितारा मांद्रेकर, हुसेन मकानदार, संजय नागवेकर, निलेश कळंगुटकर, अनिकेत केरकर, मुन्ना दाभोळकर उपस्थित होते. स्पोर्ट्स आनी कल्चरल क्लब बरेचशे टुर्नामेंट आमी हांगासर केल्ले आसात आमच्या रैना ग्राउंडाचेर. आनी आयज एक युनीक इव्हेंट म्हणा येता तुमच्यान की वुमेन्स क्रिकेट टुर्नामेंट आमी ऑर्गनायज करता. नॉर्मली तुमी वुमेन्स क्रिकेट टुर्नामेंट पयले आसतले जे 30 यार्ड्सान जातात, कंट्रोल क्रिकेट. पण आमचो टुर्नामेंट आमी असो केल्लो जो हिट आउट क्रिकेट. आय थिंक इट्स अ फर्स्ट टायम इन हिस्ट्री ऑफ गोवन टेनिस बॉल क्रिकेट जो आमी वुमेन्स क्रिकेट करता हिट आउट. आणि आमचे टिम्स आसात गोंयचे सगळे भागांतल्यान येयल्ले आसात. आमकां बरो सपोर्ट आसा आनी वी बिलीव दॅट की टेनिस बॉल क्रिकेट अशा लेवलार पावपाक जाय की ज्या जाग्यार सगळे एक टेनिस बॉल क्रिकेट एक रिस्पेक्टान पळयताले, पळोवपाक जाय. सो दॅट इज अवर मोटो. आमी लास्ट मंथ एका जाग्यार टुर्नामेंटाक गेल्ली तेन्ना खंय तरी मनान येयलें की आमी पेडण्यान बी जावचें म्हणून. तर आमी सराक अप्रोच केलो, दीपक सराक. बरो रिस्पॉन्स मेळ्ळो सरा कडल्यान, बरो सपोर्ट केलो सरान. आनी विदीन म्हाका दिसता 15 दिसां भितर हो टुर्नामेंट सरान घडोवन हाडलो. सराचे खूब आभार. आनी अशीच आमी क्रिकेट फुडें व्हरतली कित्याक तर म्हाका दिसता हो गोव्यान फर्स्ट लीग जाता फॉर वुमेन्स. सो सपोर्ट दिवचो सगळ्यांनी. आमी टेनिस क्रिकेटाक आज पर्यंत भरपूर प्रोत्साहन दिल्लें आसा. खूब वर्सां पूर्वी एक मनान कायम कल्पना आसली की खंय तरी आमच्या गोंयान टेनिस क्रिकेट ही महिलांनी सुरू करची. खेळटातूय बीन सगळे कडेन खेळटात. पण ध्रुव पारसे आणि हांगासरले आमचे ध्रुव स्पोर्ट्साचे तरुण मित्र आणि आज हांगासर ज्यो आमच्यो तरुण भयणी एकत्र येवन जो गोंयचो पयलो टेनिस क्रिकेट लीग हो पेडणे तालुक्यांसून आणि ह्या सुरेश रैना ग्राउंड वयसून सुरू जाता. हांव सगळ्यांचे त्या एका वेलकम करता. तशेंच हो टुर्नामेंट 3 दीस जातलो. गोंयच्यो 8 टिमी ह्या टुर्नामेंटान भाग घेतात. पेडणे ध्रुव पारसे पेडणेची आसा, ध्रुव पेडणे. त्याच्या नंतर साळांतली आसा, पर्रा आसा, पर्वरी आसा, वेळग्यांतल्यो 2 टिमी आसात, तोरडा म्हणून आसात आणि ऑल द वे सावथाकसून केप्याची एक टीम येता. आणि अश्यो 8 टिमी येवन ह्या ग्राउंडाचेर एक वेगळे म्हणजे म्हाका दिसता की पयले फावट ह्या ग्राउंडार आमकां हो अनुभव घेवंक मेळटा. आणि ह्या टुर्नामेंटाक सादारण प्रोत्साहनूय भरपूर मेळटा कारण ज्या सोशल मिडियानसून जे कमेंट्स येताले ते वाखाणण्यासारखे आसले. मकबूल माळगिमनी, गोवन वार्ता लाईव्ह.